कन्नड शहरात बस स्थानकाचे प्रमुख संघर्ष पगारे यांनी सदिच्छा भेट दिली। या भेटीमध्ये त्यांनी बसेसने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। चालक व वाहक सहकार्य करत आहे का, बस वेळेवर मिळते का याबाबत विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यात आली। विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे पगारे यांनी समाधान व्यक्त केले। तेव्हा नवीन बस पास संदर्भातील उपयुक्त माहिती देत कोणतीही समस्या आल्यास थेट बस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना केले। डॉक्टर निलेश पवार यांच्यासह स्थानिक शिक्षक व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता डॉक्टर निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर। माझं नाव रोशनी विजय राठोड आणि मी जेवणवरून येते आणि इथं शिवाजी कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन। पास कधीपासून काढले तू? एक जुलैपासून। अच्छा, आणखी किती विद्यार्थी आहे तुमच्यासोबत? किती विद्यार्थी म्हणजे मैत्रिणी किती तुझ्या की त्यांना पास सुविधा मिळते? 10 ते 15। आणखी किती विद्यार्थ्यांना सांगू शकते तू तुझ्या मैत्रिणींना पास संदर्भात? सांगू शकते म्हणजे काही सरांकडनं काही गाईडलाईन्स घेऊ शकते का? जसं की मदत वगैरे काही लागली तर घेऊ शकते का? हां घेते। काय मदत भेटली तुला आतापर्यंत? म्हणजे आमची बसमध्ये पण नव्हती तर यांनीच चालू केली आमची बस। ओके, सर वगैरे काही मदत वगैरे लागली कॉल करू शकते त्यांना? तू काय सांगू शकते बस संदर्भात? माझं नाव काजल साहेबराव राठोड, मी इथं शिवाजी कॉलेजला आहे। आम्ही येणं जाणं करतो बसने, आम्हाला सगळी सुविधा येते। प्रॉब्लेम आली होती चिवळी बसची, ती पण चालू झाली आमची। आता काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला। काही पास पण मोफत आहे आम्हाला। कोणती पास आहे माहिती तुला? कशाबद्दल, कसे प्रे कोणती आहे? किती वर्षापासून मोफत आहे माहिती आहे? 5वी ते 12वी मोफत पास। धन्यवाद। मी संघर्ष किरोबा पगारे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, कन्नडनगर येथे कार्यरत असून सर बसबद्दल काही माहिती सांगू शकता पास संदर्भात? महाराष्ट्र राज्य महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यामध्ये सवलती देण्यात येतात। आमच्याकडे अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनीसाठी मोफत पास दिले जाते। 100% सवलत आहे, ज्या की ग्रामीण भागातले ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही मोफत पास देत असतो। त्यासाठी ती 100% सूट आहे त्यामुळे। तसेच विद्यार्थी यांच्यासाठी मासिक पास सवलत आहे। शैक्षणिक 66.67% त्यांना सवलत आहे। ओके, तसं की आता किती विद्यार्थ्यांनी पास काढला आपल्याकडे काय आहे का? आतापर्यंत जवळजवळ 1500 विद्यार्थ्यांनी पास काढलेले आहे। 1500 विद्यार्थी। आणखीन काही सांगू शकता बस संदर्भात? तसेच विद्यार्थ्यांना सुट्ट्याच्या ज्यावेळेस शालेय सुट्ट्या असतात, उन्हाळी सुट्ट्या असतात किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतात, त्यांना जर गावी जायचं असेल त्यांच्या, तर त्यासाठी आपण त्यांना 50% सवलत देत असतो। जसं की आता विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातले विद्यार्थी येते त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी अडचण येते, बरेचशा विद्यार्थ्यांना अडचण आहे। जसं की आताच विद्यार्थ्यांचं एक सांगणं होते की त्या ठिकाणी बस थांबत नाही, त्या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही? चालक वाहकांना सूचना देण्यात येतील, ज्या ठिकाणी थांबे आहेत ते प्रत्येक थांबे चालक वाहकांनी घेणे आवश्यक आहे। प्रवासी चढ उतार झाली पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांची हेळसांड झाली नाही पाहिजे। प्रत्येक स्टॉपवर विद्यार्थ्यांना सोडलं पाहिजे। जसं की आता इथून जळगाव घाट आहे, पुन्हा बोरगाव गाडी निघते, त्या ठिकाणी गाडी बंद आहे सध्या, अशी माहिती मिळाली आम्हाला। त्या संदर्भात काय सांगू शकता? आता आतमध्ये विद्यार्थ्यांना गैरसोय होते येण्याची, त्या संदर्भात काय सांगू शकता? रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बंद आहे सर ती गाडी। अच्छा, विद्यार्थ्यांची गैरसोय होते, मग त्याबद्दल काही नाही, ज्या ठिकाणी महामंडळाची गाडी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही त्या ठिकाणी महामंडळाची गाडी जाते। जर रस्त्याचा किंवा इतर कोणता जर प्रॉब्लेम असेल, त्या ठिकाणी गाडी जाण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर त्या ठिकाणी गाडी जात नाही। अच्छा, धन्यवाद सर। आपल्याकडे सध्या किती बस आहे अवेलेबल? सध्या 50 बसेस आहेत आपल्या महामंडळाच्या ताफ्यात। अच्छा, आणि त्या बस बंद वगैरे झाल्यानंतर कसे तुम्ही कव्हर करता? जसे की आता पंढरपूरला तर यात्रा होते, तर अनेक ठिकाणी ज्या यात्रा वगैरे उभं राहतात आणि इकडे गैरसोय होते, त्यावेळेस तुम्ही कसं कव्हर करता? शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान न होता ज्या काही मध्यम लांब पल्लाचे जे शेड्यूल आहेत ते रद्द केले जातात आणि कमी भारमानाचे जे काही नियत आहे ते रद्द केले जातात, जेणेकरून यात्रा किंवा काही मोठा काही उत्सव असेल त्या ठिकाणी जर बसेस जर पाठवण्याची जर आवश्यकता असेलच तर त्यावेळेस या बसेस तिकडे पाठवल्या जातात। आणखीन काही सांगू शकता बस संदर्भात? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी काही बसेस आपल्याकडे चालू केल्या जातात, जसे की बारंबा ड्युटी आहे, शालेय विद्यार्थी आहे त्याला, त्यानंतर वडनेर आहे,
वडनेरला प्रवासी तसेच विद्यार्थी संख्या अधिक प्रमाणात आहे. तसेच चिवळी देवट आहे. अशा अनेक नियत आहेत की जे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले. सर, विद्यार्थ्यांना अनेक वेळेस ग्रामीण भागातून तिथल्या तिथे कॉलेज शाळा असतात, तिथे कॉलेजची सोय म्हणजे बसची सोय मिळत नाही. त्यांना त्याबद्दल काय सांगू शकतो? म्हणजे जसं की विद्यार्थ्यांना आता ग्रामीण भागात शाळा असते एखाद्या ठिकाणी, जसं की कोळवडीला शाळा आहे आणि तिकडनं वडनेरून गाडी बंद झाली, त्यावेळेस काय सांगू शकतो तुम्ही त्याबद्दल? आपण मार्ग काढतो ना त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही